नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात पावसाला पोषक वातावरण होत आहे। आज राज्यात अतिवृष्टीसारखा पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये होणार आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील। तर आज कोणत्या तालुक्यात व जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पावसाविषयी ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर तुम्हाला बघायला मिळेल। अनेक शेतकरी आपला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राइब करत नाही, तर नक्की सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, आपल्याला पुढील 3 ते 4 तासात म्हणजे दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। त्यानंतर साक्री, धुळे, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर वैजापूर, श्रीरामपूर या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तर नाशिक, इगतपुरी या भागात सुद्धा पावसाचे वातावरण राहील। त्यानंतर जुन्नर, खेड, खोपोली, पुणे या भागात सुद्धा आपल्याला हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, अहमदनगर, जामखेड या भागांमध्ये सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। शेतकरी मित्रांनो, दौंड, जेजुरी, बारामती, इंदापूर या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। यामध्ये जेजुरी या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस राहू शकतो। शेतकरी मित्रांनो, चिपळूण, रत्नागिरी या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, सातारा, वडूद, कराड, विटा या ठिकाणी अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस आज आपल्याला बघायला मिळणार आहे। दुपारी या ठिकाणी पाऊस सुरुवात होईल। विटा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस हा बघायला मिळणार आहे। निपाणी, गोकाक या भागात सुद्धा अतिवृष्टीसारखा पाऊस राहील। तर बेलगावात सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। इकडे बघायला गेलं तर सावंतवाडीमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर जतच्या अनेक परिसरात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर पंढरपूर, सोलापूर या भागात सुद्धा पावसाचे वातावरण राहील। या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा तर पंढरपूरमध्ये काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, जामखेड, करमाळा या भागात सुद्धा पावसाचा जोर राहील। त्यानंतर बीड, केज या भागात काल सुद्धा पाऊस झाला होता, तर आज सुद्धा दुपारनंतर या ठिकाणी पावसाचे वातावरण आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील जालना, पैठण या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळू शकतो। त्यानंतर लोणार, वाशिम, हिंगोली या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण बघायला मिळेल। तर परभणी, नांदेड, वाघोला या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर रात्री सुद्धा अनेक जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। त्यामध्ये माजलगाव, बीड, केज हा भाग येणार आहे। तर लातूर, उदगीर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळेल। काही ठिकाणी हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या दुपारनंतर बघायला मिळेल।